कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 12. आत्ता जरा त्याची सुद्धा अस्वस्थता कमी झाली होती. रिलॅक्स होता तो सुद्धा आता या क्षणी. कारण दुपारी ज्या चेहऱ्यावर दुःखाची लकीर त्याला दिसली होती, तोच चेहरा आता त्याला प्रसन्न, आनंदी आणि हसरा दिसत होता. अगदी तसाच जसा त्याने 2 वर्षापूर्वी बघितला होता. स्वानंदीला आता जास्तच गारवा वाटू लागला आणि आता झोपही येत होती. त्यामुळे ती झोपाळ्यावरून खाली उतरली आणि मोबाईल घेऊन झोपायला निघून गेली. स्वानंदीला आत गेल्याचे बघून इकडे साहिलचे मन नाराज झाले, पण तो खुश होता कारण स्वानंदी खुश होती. ती आत निघून गेली तसे आता साहिलने त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीकडे पाहिले. गेल्या 15 ते 20 मिनिटापासून ती व्यक्ती हातावर हनुवटी ठेवून फक्त त्याच्याचकडे बघत बसली होती. पण साहिल मात्र स्वानंदीकडे बघत बसला होता. साहिलने आता त्या व्यक्तीकडे पाहिले तशी ती व्यक्ती बारीक डोळे करून थोड्याशा रागातच त्याला बघत बोलली, झालं असेल तर जायचं का घरी? का अजून काही बाकी आहे? येस, लेट्स गो, असं म्हणतच तो उठून कॅफेच्या काउंटरवर गेला. स्वानंदीच्या विचारात त्याने ऑर्डर केलेल्या 5 कॉफी आणि स्नॅक्सचे बिल पे करून परत तो त्या व्यक्तीकडे आला. ती व्यक्ती अजूनही त्याच रागात त्याला बघत होती. साहिलने त्या व्यक्तीसमोर हात जोडले आणि कमरेतून खाली वाकत म्हणाला, सॉरी यार, जाऊया चल, मॉम पण वाट बघत असेल. साहिल, आत्ता आठवलं का तुला? ती व्यक्ती साहिलच्या पाठीत एक गुद्दा घालत म्हणाली. तसं साहिल कळवळतच गाडीच्या दिशेने पळत गेला. दोघेही गाडीवर जाऊन बसले आणि घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये स्वानंदीने जान्हवीला काल घरी काय झाले होते ते सगळे सांगितले. जान्हवीला तर स्वानंदीच्या आईचा खूप राग आला होता. पण बाबांनी त्यांना स्वानंदीच्या लग्नाबद्दल स्पष्टपणे सुनावलं आहे हे ऐकून तिला जरा बरे वाटले. असेच 2-3 महिने निघून गेले. स्वानंदी आणि जान्हवी नियमित लेक्चर्स अटेंड करायच्या. रजत सरांचं लेक्चर तर त्या कधीच मिस करत नव्हत्या. त्यांची हुशारी बघून तर दोघीही चाटच पडायच्या. प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित समजावून सांगायचे ते. काही डाऊट असेल तर नीट क्लिअर करायचे. अभ्यास सुरू असला तरी मूळचा स्वभाव काय बदलता येत नाही, या उक्तीप्रमाणे दोघींची दंगा, मस्ती, मजा सुरूच होती. थोड्याफार मुलींची ओळखही झाली होती आता. पण शेवटी या दोघींना तिसऱ्या कुणा व्यक्तीची गरजच पडत नव्हती. तरीही सगळ्यांशी छानच बोलायच्या त्या, एकमेकींना मदत करायच्या. रजत सरांनाही त्यांची हुशारी दिसून आलेली. दोघीही खरंच टॅलेंटेड आहेत हे त्यांना त्या 2-3 महिन्यातून दिसून आले होते. रजत सरांचं लेक्चर असलं की दोघी शांत असायच्या. पण कधीपर्यंत? जोपर्यंत सर समोर बघत असतील तोपर्यंत. सरांनी त्यांच्याकडे पाठ केली की या दोघींची एकमेकींशी खुसूरफुसूर सुरू व्हायची. सरांनाही हे लक्षात येत होते, पण ते हसून सगळं इग्नोर करत होते आणि स्वतःशीच हसत म्हणायचे, खरंच यार, काय नमुने भेटलेत मला यावर्षी. नेहमी या दोघींची दंगामस्ती सुरूच असायची, कारण दोघींना एकत्र असताना शांत बसायला जमतच नव्हते. आता तर अनेक मुलींनाही त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटू लागला होता. अशा कशा या इतक्या क्लोज आहेत? असाच प्रश्न सगळ्यांना पडत होता. असे नव्हते की त्यांच्यात वाद व्हायचेत ना. जेवढी मस्ती असायची तेवढेच वादही होत व्हायचे. दोघींना काही गोष्टी पटल्या नाहीत की दोघींच्यात वाद व्हायचे आणि मग एकमेकींवर रुसून पण बसायच्या. पण हा रुसवा फक्त 1-2 मिनिटाचा असायचा, कारण एकमेकींशी बोलल्याशिवाय तर करमतच नव्हते दोघींनाही. कितीही वाद झाले तरी दोघीही मनात काहीच ठेवत नव्हत्या. त्यामुळे पुढच्याच मिनिटाला दोघींचा हसण्याचा खळखळाट असायचा. अशीच होती त्यांची मैत्री, अगदी टॉम आणि जेरी सारखी. रजत सरांच्या शब्दात म्हणायचं तर नमुने होत्या दोघीही. असेच दिवस निघून जात होते. स्वानंदी आणि जान्हवी आता चांगल्याच रुळल्या होत्या. इकडे साहिललाही आता पूर्ण खात्री झाली होती की स्वानंदीच्या बाबतीत तो जे काही फील करत आहे ते प्रेमच आहे.
आजपर्यंत त्याने कधीच कुठल्या मुलीकडे पाहिलेही नव्हते. पण 2 वर्षापूर्वी जेव्हा त्याने स्वानंदीला पाहिले होते तेव्हा खरंच त्याला तिच्यात काहीतरी वेगळे जाणवले होते. त्यावेळी त्याने याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. पण ज्यावेळी त्याला समजले की स्वानंदी आता त्याच्याच कॉलेजमध्ये येणार आहे, त्यावेळी त्याच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. पहिल्यांदा पाहिल्यानंतर त्याला ती आवडली होतीच. आता रोज तिला बघून तिच्याबद्दल जाणून घेण्याची ओढही वाढत गेली आणि सरतेशेवटी त्याला स्वतःच्या प्रेमाची जाणीव झाली. पण त्याने कधीच स्वतःहून स्वानंदीशी बोलायचा प्रयत्नही केला नाही. ना जाणो तिला आवडले नाही तर, या विचारानेच तो आपल्या मनावर निर्बंध घालत होता. पण तिच्याशी बोलायला तो कितीही मनाला आवर घालत असला तरी त्याचे डोळे मात्र फितूर झाले होते. कॉलेजमध्ये एंट्री केल्यापासून ते तिला शोधायचे. बस एक वेळ ती दिसावी म्हणून हा कितीतरी वेळ सायकोलॉजी डिपार्टमेंटच्या समोरच्या कॅम्पसमध्ये येरझारा घालायचा. ॲक्च्युली कॉलेज एकच असले तरी प्रत्येक डिपार्टमेंटची बिल्डिंग वेगवेगळी होती आणि कॉलेजच्या रूल्सनुसार आपला डिपार्टमेंट सोडून कोणत्याही स्टुडंटला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जायची परमिशन नव्हती. आणि खास करून सायकोलॉजी डिपार्टमेंटला तर परमिशनशिवाय एंट्रीच मिळत नव्हती. त्याचे कारणही तसेच होते. सायकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये अनेक सायकोलॉजिकल प्रॅक्टिकल आणि टेस्ट सुरू असायचे. त्यात कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब झालेला चालत नव्हता. म्हणून तर त्यांची लॅबसुद्धा या डिपार्टमेंटच्या अगदी 4थ्या मजल्यावर होती. त्या दिवशीही साहिल आणि अभय दोघे स्वानंदीच्या डिपार्टमेंट समोरच उभे होते. स्वानंदी तर दिसली नव्हती, पण आता डिपार्टमेंटमध्येही एंट्री कशी मिळवायची याचा विचार करतच दोघे तिथे उभे होते. तेवढ्यात त्यांना 4थ्या मजल्यावरील लॅबमधून रोहन बाहेर पडताना दिसला. दोघेही शॉक लागल्यासारखे एकमेकांना बघत होते, कारण रोहन हा MBAचा स्टुडंट होता, साहिल आणि अभयचा क्लासमेट. अभ्या, हा रोहन इथे काय करतोय रे? साहिलने थोड्या आश्चर्यानेच अभयला विचारले. क्रमशः